मुंबईमधल्या कुर्ल्यामध्ये क्रेन कोसळलेली आहे। या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। दुर्घटनेमध्ये 8 ते 10 जण जखमी देखील झाले असल्याची माहिती समोर येते। या क्षणाची मोठी बातमी आहे ती म्हणजे क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। मुंबईमधल्या कुर्ल्यामध्ये क्रेन कोसळलेली आहे। ही या क्षणाची मोठी बातमी समोर येते। 8 ते 10 जण या दुर्घटनेमध्ये जखमी देखील झालेले आहे। क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलली जात होती आणि त्या दरम्यानच ही दुर्घटना घडलेली आहे। कुर्ल्यामध्ये क्रेन कोसळलेली आहे। क्रेनने जेसीबी या ठिकाणी उचलली जात होती आणि ती क्रेनच या ठिकाणी कोसळलेली आहे। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये घडलेली ही घटना आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून घेऊयात। हिरा, आपण पाहू शकतोय 8 ते 10 जण जखमी देखील झालेले आहेत। सध्याची काय परिस्थिती? कुर्ला ते ट्रॉम्बे मार्गावरती ही क्रेन कोसळल्याची माहिती समोर आली आहे। एमएमआरडीचं डिमोलेशनचं काम सुरू असताना ही क्रेन कोसळली आणि यामध्ये जवळपास 10 ते 8 जण जखमी झालेत। सुदैवाने यात कोणाचं पूर्ण ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते व्हिज्युअलमध्ये। हे सुदैवाने रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच हे काम सुरू होतं, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती ही कुठलाही आता परिणाम झालेला नाहीयेत। एमएमआरडीच्या माध्यमातून ही एमएमआरडीचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी ही क्रेन कोसळली याची माहिती ही समोर आली आहे आणि आता सध्याच्या स्थितीला क्रेनला बाजूला करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। डिमोलेशनचं काम सुरू असताना ही ट्रेन कोसळली आणि त्या ठिकाणी कामगार हे थोडे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतो मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये ही क्रेन कोसळलेली आहे। दुर्घटनेमध्ये 8 ते 10 जण जखमी देखील झालेले आहेत। क्रेनने जेसीबी उचलला जात होता, त्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। मुंबईमधल्या कुर्ला परिसरामध्ये ही एक क्रेन कोसळलेली आहे। मात्र 8 ते 10 जण जखमी देखील झालेले आहे। ही संपूर्ण परिस्थिती आपण बघू शकतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते आहे। पोलिसांचं पथकही दाखल झालेलं आहे। मुंबईतल्या कुर्लामध्ये ही क्रेन कोसळलेली आहे, ही दुर्घटना घडलेली आहे।